नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. ओके, इंडियन ओव्हरसीज बँक एकेकाळी उत्तम असणारी बँक ओके काही वर्षांपूर्वी गाळात गेली 2014, 15, 16, 17ला आणि आता परत ते उभरते आहे. आता एकच प्रॉब्लेम आहे की याची इक्विटी खूप जास्त आहे. ओके 9-10 हजार कोटी याची इक्विटी आहे. बाकी प्रॉफिटेबिलिटी उत्तम वाढते. शेअरचा भाव काय 39-40च्या सुमारास असावा, तुम्ही बघा, मला माहीत नाही. GNP याचा खूप कमी झालेला आहे. ओके नेट पण NPA कमी झालेला आहे याचा. ओके GNP याचा 1.97% झाला आहे आणि गेल्या वेळेला तो होता, गेल्या क्वार्टरला 2.89. म्हणजे खूप फास्ट GNPA कमी होतं आहे. ग्रॉस NPA, नेट NPA पण खूप फास्ट कमी होतं आहे. 0.52% होता गेल्या क्वार्टरला, यावेळेला 0.31% आहे. ओके प्रोव्हिजन कव्हरेज रेशो 97.5% आहे. म्हणजे ऑलरेडी प्रचंड 97.5% जे काय प्रोव्हिजन आहे ते ऑलरेडी प्रॉफिट अँड लॉसमधून काढून टाकले आहे, म्हणजे त्याची प्रोव्हिजन केलेली आहे. ओके इक्विटी मात्र याची 19,000 कोटी आहे ना. आय सेड 9,000 नाही, 19,000 कोटी इक्विटी आहे. आणि गेल्या वर्षाची 18,000 कोटी इक्विटी होती गेल्या क्वार्टरलाच. बुक व्हॅल्यू 7 किंवा 12 अशी आहे तत्सम, बघा तुम्ही. ओके ROC 6%, ROE 11% आहे. फेस व्हॅल्यू मात्र 10 आहे. त्यामुळे हा स्प्लिट होऊ शकतो अजून 2-4 वर्षांनी. आणि परफॉर्मन्स चांगला होत जाणार आहे. क्वार्टर अँड क्वार्टर गेले 8 क्वार्टर यांनी प्रॉफिट दाखवलेला आहे, चांगला प्रॉफिट दाखवलेला आहे. आणि 94% गव्हर्नमेंटकडे आहे. मे बी हा एक त्याचा हँगिंग स्वॉर्ड असू शकतो. गव्हर्नमेंट कधी आपले शेअर बाहेर काढू शकते. त्यामुळे सप्लाय अँड डिमांडच्या रेशोप्रमाणे गव्हर्नमेंट जर विकायला काढलं 94%चा 90% जरी केला गव्हर्नमेंटने आपलं होल्डिंग कमी, जरी तेवढा सप्लाय मार्केटमध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे हा शेअर डिप्रेस्ड आहे. ओके 40, 39, 41 वगैरे वर्षापूर्वी 53 होता आणि सरकारी कंपनी आहे. आणि ह्याचा तुम्ही जर ॲन्युअल रिपोर्ट बघितला तुम्हाला सगळं कळेल की सगळं उत्तम चाललेलं आहे, एक्सेप्ट फॉर इट्स इक्विटी इज व्हेरी लार्ज. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट कधी येऊ शकतं विकायला, त्याच्यामुळे सप्लायचा इश्यू आहे याच्यामध्ये. आणि आता मार्केट व्हॅल्यू याची मे बी 37-38 असेल. प्रॉफिट चांगला येतो याचा. नेट इंटरेस्ट इन्कम याचं 2,400 कोटी यावर्षी, 2,700 कोटी यावर्षी, 12% ते वाढलं आहे. आणि नेट प्रॉफिट याचा 75%ने वाढलेला आहे. म्हणजे एका क्वार्टरला प्रॉफिट 1,000 करोड झाला आहे. गेल्या वर्षी हा 633 करोड झाला. म्हणजे 75% याचं नेट प्रॉफिट वाढलेलं आहे एका क्वार्टरमध्ये. ओके लाँग टर्म बेट आहे ही. मे बी आफ्टर 2 इयर्स इट विल बिकम डबल. आता जो काही भाव असेल त्याचा टेक्निकल बघा. आणि इफिशियंट होत चालले बँक, कारण विकायला काढणार होते बँक. आता बहुतेक बँक विकणार नाही आहे, कुठलीच बँक सरकार विकणार नाही आहे. त्याच्यामुळे हा शेअर पडलेला आहे. विकायला काढली असते तर वरती गेला असता. जसं IDBI बँक, इट इज गेटिंग सोल्ड शुअर शॉर्ट मे बी नेक्स्ट अनदर 1 year or 2 years. त्याच्यामुळे तो शेअर 90-95ला असेल. आणि हा शेअर फक्त पडीक आहे, कोणाचं लक्ष नाही याच्याकडे. पण लाँग टर्म ज्याने 5 वर्ष थांबायचं आहे ना, त्याने हा शेअर नक्कीच घ्यावा. आणि तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा आणि समजकर इन्व्हेस्ट करा.